यवतमाळ जिल्ह्यासह शहरातील पाणी टंचाईच्या मुद्द्यावर काँग्रेस जी आहे ती आक्रमक झालेली आहे आणि काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत। ताई, आज पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावर तुम्ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। काय नेमकी मागणी आहे आणि या संपूर्ण संदर्भानं काय आंदोलन काँग्रेसचं असणार आहे? हे आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये टंचाई मोठ्या प्रमाणात आहे आणि अधिकारी आणि जे सरकारमध्ये आहेत त्यांना काही घेणं देणं नाही आहे कोणत्या गोष्टीचं। प्रदेश काँग्रेसने आम्हाला आदेश दिले आणि म्हणून आम्ही इथं फील्डमध्ये आहोत। आज यवतमाळमध्ये आपण जर बघितलं तर यवतमाळमध्ये जी टंचाई आहे ही मानवनिर्मित आहे। कृत्रिम पाणी टंचाई या ठिकाणी झालेली आहे आणि शासनाच्या प्रशासनाचा आणि जे लोक इथे रिप्रेझेंटेशन करतात त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज 10 दिवसानंतर यवतमाळला पाणी मिळतं आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। ह्या सगळ्या गोष्टी रेक्टिफाय होऊ शकतात। जलजीवनची जी कामं आहेत ती महाविकास आघाडीचं सरकार असताना मोठ्या प्रमाणामध्ये जलजीवनची कामं मंजुरात करण्यात आली होती, पण परत या लोकांनी कामं इनकम्प्लीट ठेवली। कॉन्ट्रॅक्टरसोबत काय देवाणघेवाण केले यांचं यंदा माहिती, पण जलजीवनची कामं कंप्लीट झालेली नाही। अख्खा उन्हाळा निघून गेला, 1 आठवड्यावर पावसाळा आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। तरी पण कोणाचं लक्ष नाही आहे इकडे बघण्यासाठी आणि छोटे छोटे विषय जे आहेत, इलेक्ट्रिसिटी कधी दिली पाहिजे, शेतात इलेक्ट्रिसिटी कधी पाहिजे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डीपींचे जे प्रॉब्लेम आहेत ते आहेत। आता धान आणि बियाणं जे लागतं आहे त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये फ्रॉड्युलंट काम सुरू आहे। या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो आहे आणि सगळे विषय आम्ही सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात मांडतो आहे। ताई, लोकसभेचं मतदान जे आहे ते झालेलं आहे आणि आता 4 जूनला मतमोजणी होणार आहे। सर्वांना उत्कंठा लागलेली आहे की मतमोजणीमध्ये काय नेमकं चित्र असणार आहे। एकंदरीत महाराष्ट्राचं चित्र, त्यासोबतच पश्चिम विदर्भाचं चित्र काय असणार वाटतं? महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्यानं विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला साथ जनसामान्यांनी दिलेली आहे आणि ते तुम्हाला 4 तारखेला दिसेल। एक जर पाहिलं तर सध्या खरीप हंगाम तोंडावर आहे, अशातच राज्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याच्या बियाण्याचं आणि बाकी गोष्टीचं नियोजन करायला पाहिजे। मात्र कृषी मंत्री कुठं दिसतानाचं सांगितलं जातं, तशी टीका होत आहे, काय सांगाल? नाही, कृषी मंत्र्याला हिरवी मिरची आणि लाल मिरचीतला फरक कळतो का हे आपण बघितलं पाहिजे। आता हंगाम सुरू आहे आणि हंगामाच्या आधी कृषी मंत्री गायब राहत आहेत। सरकारमधलं कोणी शेतकऱ्यांबद्दल बोलायला तयार नाही आहे। मुख्यमंत्री देखील सुट्टीवर गेलेले आहेत। इथं मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आलेली आहे। उपमुख्यमंत्र्यांना काय घेणं देणं राहिलेलं नाही आहे, 2 उपमुख्यमंत्री आणि हा सगळा सावळा गोंधळ हा 4 तारखेला या सगळ्या गोष्टीला उत्तर मिळतं आहे आणि 4 तारखेनंतर तुम्ही बघा महाराष्ट्रात काय होतं आहे। निश्चित तर या होत्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।